सर्वांना साष्टांग नमस्कार. जय नारायण, जय विश्वकर्मा. आपला सेवक समाजातील संघर्षातील राजेश पंडित रेणापूरकर आज या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून समाज मनापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश पोहोचावा याच हेतूने हा व्हिडिओ केला जात आहे. समाजात अनेक प्रश्न आज प्रलंबित आहेत. त्या प्रलंबित प्रश्नावर आपण उहापोह केलं पाहिजे, त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. यासाठीच समाज एकसंघ असला पाहिजे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विखुरलेल्या आणि विस्तारलेल्या अवस्थेत आपल्यातील शाखा पोटशाखा आज दिसून येत आहेत, आढळत आहेत. परंतु समाजाची एकसंघ शक्ती हे आपल्याला दिसून येत नाही. ही खरी शोकांतिका आहे. राज्यभरातील अनेक संस्था आज खऱ्या अर्थाने समाजाच्या एकसंगतीसाठी बेंबीच्या देठापासून कार्यरत आहेत. अनेक संघटना आणि संस्थेच्या माध्यमातून अनेक सन्मानित समाज बांधव, माता भगिनी, समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी समाज एकसंघ व्हावा याच हेतूने, याच विचाराने प्रेरित होऊन सोनार समाज हा शाखा पोटशाखेत जरी विखुरलेला असेल तरी सोनार म्हणून एका झेंड्याखाली, एका छताखाली जोपर्यंत तुम्ही एकत्रित येणार नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत. यासाठी सातत्याने समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, संघटना आणि संस्था तळमळीने कार्य करीत आहेत. यांचं हे आदर्शवत कार्य खरोखर समाजहिताचं आहे. समाजामध्ये नवचैतन्य निर्माण होण्यासाठी उपयुक्त आहे. हे समाजानं लक्षात घेतलं पाहिजे. तुमचं संघटन असल्याशिवाय तुम्हाला कोणीही विचारणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. जिसकी संख्या भारी उसकी सत्ता में भागीदारी हे जे राजकीय गणित आहे ते सहजरित्या तयार झालेलं नाही. जोपर्यंत आपण संख्येने एकत्रित दिसणार नाहीत, एकसंघ दिसणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं तुमचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत. हा इतिहास आहे. हे जर सर्व चित्र बदलायचं असेल तर एकत्रित येणं, एकसंघ होणे आणि एकसंगतीने समाजाची एकजूट निर्माण करण्यासाठी आपण स्वतःहून पुढं येणे. यासाठी शाखीय मतभेद हे बाजूला ठेवून फक्त आणि फक्त मी सोनार, जातीचा सोनार आणि एकत्र होणार हा मूलमंत्र घेऊन आपण जर सामाजिक संघटन मजबूत करण्याच्या अगदी त्या इराद्याने, त्या दृष्टीने आपण जर पाऊल उचलले तर निश्चितच आपल्या समाजाचा विकास कोणीही रोखू शकणार नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी हा दिलेला हा मूलमंत्र या संघटन शक्तीसाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे. शिकलं पाहिजेत. शिकलेलं वाया जात नाही हे निश्चित आपल्यालाही माहीत आहे. शिक्षणाबरोबर आपण संघर्ष देखील केला पाहिजे. संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. याचं अनुकरण आपण केल्याशिवाय खऱ्या अर्थानं आपल्या सकल सोनार समाजाचं भवितव्य उज्ज्वल ठरणार नाही, भवितव्य उज्ज्वलतेकडे जाणार नाही. यासाठी आपली संघटन शक्ती
मजबूत होणं गरजेचं आहे. चांद्यापासून बांध्यापर्यंत विखुरलेल्या सोनार समाजाला एकसंघ करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते, अनेक समाज बांधव, अनेक संघटना आणि संस्था कार्यरत आहेत. त्या भागामध्ये त्या संघटना अतिशय आदर्शवत कार्य त्यांचं चालू आहे. परंतु एका भागावर थांबणार नाही. महाराष्ट्र हा विशाल महासागरासारखा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संपर्क अभियान राबविण असेल, सकल सोनार समाजाला एकसंघ करण्याचे आव्हान असेल आणि समाजाला एकसंघतेचं महत्त्व विशद करायचे असतील, त्यांना सांगायचं असेल तर बाबांनो, राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये विखुरलेल्या सोनार समाजापर्यंत आपला कार्यकर्ता, आपल्यातील बांधव पोहोचला पाहिजेत. समाजाच्या सुखदुःखामध्ये सहभागी कसं होता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न केला पाहिजेत. समाजाच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजे. समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपापल्या भागातील कार्यकर्त्यांनी धडपड केली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपण देखील सामाजिक चळवळीच्या मुख्य प्रवाहात आल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी आपलं संघटन गरजेचं आहे. आपली संघटन शक्ती उभारणं गरजेचं आहे. अनेक समाज आज आपापल्या पद्धतीने संघर्ष करत आहेत. एकत्रित येऊन लढा देत आहेत. त्यांच्या न्यायिक हक्कासाठी ते लढत आहेत. अनेक मागण्या त्यांच्या एकत्रित येण्यामुळे सुटत आहेत. त्यांचे प्रश्न मार्गी लागत आहेत. सरकार देखील त्यांच्या प्रश्नाची दखल घेत आहे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं सरकारचे प्रतिनिधी पुढे सरसावले आहेत. आपण कधी एकत्रित येणार हा तुम्हाला माझा प्रश्न आहे. आपण आपल्या प्रश्नासाठी जर एकत्रित नाही आलोत तर आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य निश्चितच अंधारमय झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी वेळीच आपण आता सामाजिक शक्तीच्या दृष्टीनं समाजाची संघटन शक्ती कशा पद्धतीने वाढेल, आपण एकत्रित कशा पद्धतीने येऊ, यावर वेळोवेळी आपण तालुका असेल, जिल्हा असेल, विभाग असेल किंवा राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये विखुरलेल्या छोट्या छोट्या गावखेड्यापर्यंत, शहर महानगरापर्यंत आता आपण आपलं संघटन वाढविण्याच्या दृष्टीनं आपले 4 घरं जरी असले तर 4 घराचं एकत्रित विचार आणणं, एकत्रित येणं हे महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही एकत्रित येणार नाही तोवर तुमचे प्रश्न सुटणार नाहीत, हे उघड सत्य आहे. समाज आपण करतो, परंतु समाजाने देखील आज आपलं व्यवस्थितरित्या भागतं नाही. या चळवळीशी काय देणं घेणं, समाजाशी काही देणं घेणं म्हणणारी समाज बांधव देखील असतील आणि ते असतात. परंतु त्यांना देखील माझी कळकळीची विनंती आहे, आपण देखील ज्या समाजातून जन्म घेतला त्या समाजाचं ऋण व्यक्त करण्यासाठी आपण देखील संघटन शक्तीमध्ये संघटन वाढवण्याच्या दृष्टीने आपलं देखील सहकार्य उपस्थित राहावं, सहकार्य असावं. वेगवेगळ्या ठिकाणी आपलं देखील योगदान या संघटन वाढवण्याच्या दृष्टीने या सामाजिक प्रवाहामध्ये आपली लक्षणीय उपस्थिती आणि सहकार्य हे देखील अतिशय अनमोल असणार आहे. आपल्या सहकार्याशिवाय संघटन होणार नाही आणि आपले प्रश्न देखील मार्गी लागणार नाहीत. हा विचार प्रत्येकानं आपापल्या मनात आणला पाहिजे. आपल्यातील कुणीतरी बांधव आज बदललेल्या व्यावसायिक दृष्टिकोनातून जर समाजाकडे पाहिलं तर खरोखरच पारंपरिक पिढीजातपणे चालत आलेला आपल्याला हा सराफ आणि सुवर्णकलेचा व्यवसाय आता पूर्णत्वास त्याला गती मिळत नाही. तो व्यवहार, तो व्यवसाय, तो पिढीजात व्यवसाय, सुवर्णकलेचा व्यवसाय आता तो पाहिजे तसा आपल्या हातात राहिलेला नाही. विविध जाती धर्माचे बांधव या सराफ आणि सुवर्णकार या व्यवसायामध्ये पडल्याने खऱ्या अर्थानं जातिवंत सोनारावर, जातिवंत सुवर्णकारावर, जे सोनार जातीतील सराफ बांधवावर खऱ्या अर्थानं
उपासमार आल्याचं चित्र आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये खऱ्या अर्थानं सोने चांदीचे भाव कडाडल्याने आमचे सोनार समाज बांधव, आमचे स्वर्णकार बांधव आज पूर्णपणे ते गाठल्यासारखे झालेले आहेत. त्यांचे व्यवसाय चालत नाहीत, कारण की सराफी व्यवसायातील बडे बडे व्यापारी आज त्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये रेडीमेड दागिने उपलब्ध होत असल्या कारणाने स्थानिकच्या स्वर्णकारावर उपासमार असेल किंवा अन्य प्रश्नाला सामोरं जावं लागत आहे. छोटंसं कुटुंब भागवण्याचं ते आजचे दिवस राहिलेले नाहीत. मुलाबाळाचं शिक्षण असेल, लग्न असेल, हा विषय तर दूरच राहिला. पोटाची खळगी भरण्यासाठी रोजचा रोजगार, त्याची हाजरी त्याला मिळत नाही, कारण सर्व काही रेडीमेड सराफ व्यवसायाकडेच दागिने मिळत असल्यानं बहुतांश आमचा स्वर्णकार समाज आज व्यवसायातून बाहेर फेकला जात आहे. याचं काय कारण असेल? असं परप्रांतीय स्वर्णकार बांधव त्यांच्या कलेच्या माध्यमातून आपल्या इथं आल्यानंतर त्यांचे पाय घट्ट या ठिकाणी रोवले गेलेत. त्यांच्या कलेच्या जोरावर त्यांची उपजीविका भागायला लागली. परंतु आपल्यातील बांधव ज्या महाराष्ट्रीयन पद्धतीनं, ज्या पद्धतीने या ठिकाणी दागिने तयार व्हायचे, ते दागिने आता राहिलेले नाहीत. कमी वजनामध्ये आकर्षक दागिने आपली बांधव करत नसल्यामुळे त्यांना सुवर्णकलेच्या या प्रतिस्पर्धेतून आपोआप बाहेर ते फेकले जाऊ लागलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपली सोनार समाजाची, स्वर्णकारांची गोची होत चाललेली आहे. आता याच निमित्तानं आपल्याला एक कळकळीची विनंती देखील करणार आहे. आपली ही मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता उतरली पाहिजेत. शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या देखील मुलांचे, त्यांचे नाव वेगवेगळ्या क्षेत्रात झाले पाहिजेत. शिक्षणाच्या माध्यमातून ते देखील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला कार्याचा नावलौकिक त्यांनी वाढवून समाजाचा नावलौकिक देखील त्या मुलांनी वाढवला पाहिजेत, मुलींनी वाढवला पाहिजेत. कारण की आता आपल्याकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही. जातीचा सोनार आता उपाशी राहणार, हे मी अनेकदा सांगत आलेलो आहे. उपाशी राहणार तर का राहणार याचं देखील उदाहरण या निमित्ताने मी दिलेलं आहे. सोनाराचं कान टोचण्याचं महत्त्व खरोखरच इतिहास जमा झालेला आहे. कान टोचण्याच्या पलीकडं आपल्याकडं आता काम उरलंच नाही. कधीतरी कोणीतरी एखादा सराफ बांधव आपल्याकडं कान टोचण्यासाठी मात्र गिऱ्हाईकाला पाठवत असतो. गिऱ्हाईक देखील खऱ्या अर्थानं त्याला खरेदी विक्रीसाठी ते मोठमोठ्या व्यापाऱ्याकडे जात असतात. आणि आमचा सोनार मात्र आता कोणाच तरी आपल्याला कान टोचण्याची वेळ येईल आणि आपण त्याची कान टोचूत आणि पारंपरिक पिढीजात व्यवसायाला आपण पुढे नेऊ. मिळाल्या 10-5 रुपयावर आपण जसं जगता येईल तसं जगू, याच उदात्त भावनेतून, उदासीनतेतून आमचे बांधव जात आहेत. असे अनेक प्रश्न असा अनुत्तरित आहेत. समाजात विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. वडिलांचा पिढीजात पारंपरिक व्यवसाय सांभाळणाऱ्या मुलांच्या विवाहाचा तर बोजवारा उडल्यासारखं वाटत आहे. खाजगी व्यवसाय करणारे मुलं आणि त्यांचे विवाहाचे प्रश्न तोंड वासून बसलेले आहेत. त्या खाजगी व्यवसाय करणाऱ्या, सराफी व्यवसाय करणाऱ्या, स्वर्णकार व्यवसाय करणाऱ्या मुलांचे विवाहाचे प्रश्न एवढे आयरनवर येतील असं वाटलं नव्हतं. कारण की सराफी आणि स्वर्णकार व्यवसाय करणाऱ्या मुलांचा विवाहाच्या दृष्टीनं आणि पालकाच्या नजरेतून तो दुय्यम दर्जा तो व्यवसायाचा वाटतो. त्याच कारणाने
मुलीचे पालक देखील सराफ किंवा स्वर्णिकार व्यवसाय करणाऱ्या मुलांसाठी प्रथम पसंती सहसा नाहीतच देत, हीच खरी वस्तुस्थिती आहे. अशा मुलांच्या विवाहाचे प्रश्न कसे मार्गी लागतील यावर देखील संघटित येऊन पालकांनी सामाजिक भावनेतून विचार करून अशाही व्यवसाय किंवा आपला पिढीजात व्यवसाय पुढे नेणाऱ्या मुलांच्या बाबतीत देखील एक सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. त्यांचे विवाह कसे होतील यासाठी देखील सामाजिक भावनेतून पुढाकार घेणं तितकंच गरजेचं आहे. अशाही मुलांना सन्मान द्यावा, अशा मुलांचे विवाह व्हावेत हीच भावना प्रत्येकाने जर ठेवली तर तेही प्रश्न मार्गी लागतील. यासाठी आपण चांद्यापासून बांध्यापर्यंत विखुरलेल्या आणि विस्तारलेल्या सर्व शाखीय सोनार समाज बांधवांना पुन्हा पुन्हा एक कळकळीची विनंती करतो, आपण सोनार म्हणून एकत्रित या. सामाजिक जाणीवेतून सामाजिक विषयावर तरी एकत्रित या. नाती करताना आपल्याला स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आपण आपल्या शाखेत जरूर करायचे असतील तर करा. इतर शाखेचा जरी आपण नात्यानं एकत्रित आहोत तिथं देखील आपला सन्मान आहे, ते व्हावं हा हेतू देखील आमचा आहे. सकल सोनार समाजाचा विकास, समाजाची उन्नती आणि उत्कर्ष सोनार या बॅनरखाली होईल. सोनार म्हणून आपण एकत्रित व्यावहारिकदृष्ट्या एकत्रित जरी आपण असलो तरी सामाजिक आणि संघटनात्मक दृष्ट्या आपण एकत्रित येणं निश्चितच काळाची गरज आहे. यासाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे. निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या मराठवाड्याच्या ग्रामीण भाषेत मी हा व्हिडिओ केलेला आहे. एखादा शब्द इकडं तिकडं झाला असेल तर तुमचाच शेवार्थी समाज बांधव, संघर्षयात्री, समाजयात्री, सतत सामाजिक वेडानं सामाजिक वेळाचा ध्यास घेतलेल्या या सामाजिक कार्यकर्त्याला, अर्थातच राजेश पंडित रेणापूरकर या छोट्या बांधवाला काही चुकीचं आढळल्यास निश्चितच क्षमा कराल हीच भावना माझ्या मनात ठेवतो. आणि हा व्हिडिओ आपण जरूर पाहावा. आवडला तर इतर ग्रुपवर इतरांना हा शेअर करावा आणि समाजयात्री यूट्यूब चॅनल जे की राजेश भाऊ पंडित रेणापूरकर यांचे असून समाजयात्री यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. नक्कीच पुन्हा अशाच व्हिडिओच्या माध्यमातून भेटूया. जय नारायण, जय विश्वकर्मा.